नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपले जॉब कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, आपण तुमच्यासाठी मुंबई महानगरपालिकेअंतर्गत झालेल्या स्टाफ नर्सच्या एएनएमच्या जेएनएमच्या प्रश्नपत्रिका आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्याच्यामध्ये कोणते प्रश्न वगैरे घेतले जात होते हे सर्व आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत। हा उपक्रम आपण स्पेशल एएनएम जीएनएम साठीच्या विद्यार्थ्यांसाठी आपल्या यूट्यूब चॅनलवरती सुरू केलेला आहे। जर विद्यार्थी मित्रांचा प्रतिसाद चांगला असला या व्हिडिओसाठी तर नेक्स्ट व्हिडिओ पण आपल्या व्हिडिओवर या संदर्भातचे येत जातील। तर अशा जे मुंबई महानगरपालिकेअंतर्गत मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका झालेल्या आहे त्याची सर्व आपण प्रश्न उत्तरे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्याचा तुम्हाला इथे प्रयत्न करायचा आहे। तर चला व्हिडिओला सुरू करू। त्याआधी जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न आहे कोपिंग कॉ इज कॉज व्हाय। कोपिंग कॉ हे कशामुळे होत असतो? तर ऑप्शन तुम्हाला 4 इथे खाली पाहण्यासाठी मिळत आहे। ऑप्शन ए आहे क्लोस्ट्रिडियम टिटानी, नायसेरिया इगोनोर्हो, बॉर्डोटोला पर्टुसिस, सल्मोनेला थायपी। अशा प्रकारचे 4 ऑप्शन तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटत आहेत। तर सर्व विद्यार्थ्यांनी याचं अचूक उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे। तुम्हाला प्रश्न क्रमांक 1 आणि याचं उत्तर कमेंट टाईप करायचं आहे। तर याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे 3 नंबर हे ऑप्शन सी याचं उत्तर असणार आहे। बॉर्डोटोला पर्टुसिस हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। हुपिंग कॉ हे बॉर्डोटोला पर्टुसिस याच्यामुळे होत असतो। दुसरा प्रश्न पाल्मर सायन्स इलिप्स, पाल्मर सायन्सचे काय इलिप्स असतात ते विचारलेलं आहे। तर ऑप्शन ए असणार आहे हार्डनिंग ऑफ द कर्विक्स, ऑप्शन बी इंटरमिटेंट युटेराइन कॉन्ट्रॅक्शन, ऑप्शन सी सॉफ्टनिंग ऑफ कर्विक्स, ऑप्शन डी पल्सेशन ऑफ द कर्विक्स। तर याचा अचूक उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे। पाल्मर सायन्स इलिप्स कशामुळे असतं? सर्व विद्यार्थ्यांनी याचं अचूक उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा। प्रश्न क्रमांक 2 आणि त्यासमोर ऑप्शन टाईप करायचा आहे जेणेकरून आपल्याला समजेल की तुम्ही कोणत्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे। तर याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे। तर इंटरमिटेंट युटेराइन कॉन्ट्रॅक्शन या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 3 टेराट्रोजन्स काय असतं असं विचारलेलं आहे। तर ऑप्शन ए आहे विटॅमिन सप्लिमेंटरी गिवन ड्युरिंग प्रेग्नन्सी, मध्ये विटॅमिन आपण सप्लाय करत असतो। एजंट्स यूज टू इन्क्लूड लेबर प्रेग्नन्सी मध्ये आपण एजंट्स यूज करायचं इंड्यूस करतो म्हणजे कमी करतो। एजंट्स दॅट आर यूज टू स्टॉपिंग ब्लिडिंग पोस्ट प्रेग्नन्सी, असे एजंट ज्याच्यामुळे आपण प्रेग्नन्सीच्या आधीच जे ब्लिडिंग होते त्याला रोखण्यासाठी आपण यूज करतो। की ऑप्शन डी असणार आहे एजंट्स विच कॉज मालफॉर्मेशन ऑफ एम्ब्रो। अशा प्रकारचे तुम्हाला 4 ऑप्शन इथे पाहण्यासाठी भेटत आहे। तर सर्व विद्यार्थ्यांनी याचं अचूक उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे। प्रश्न क्रमांक 3 आणि त्याच्यासमोर तुमचं जे उत्तर असणार ते ऑप्शन तुम्हाला इथे कमेंट करून सेंड करायचं आहे कमेंटमध्ये। तर याचं अचूक उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं अचूक उत्तर इथे असणार आहे एजंट्स विच कॉज मालफॉर्मेशन ऑफ एम्ब्रो। अशा प्रकारचे टेट्राजन्स असतं। प्रश्न क्रमांक 4 आहे an annular stop is present in। annular stop कशाचं प्रेझेंट हे असतं असं विचारलेलं आहे। तर ऑप्शन ए नाही ट्रान्समिशन ऑफ इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, ऑप्शन बी आहे फेज कॉन्ट्रॅक्ट मायक्रोस्कोप, ऑप्शन सी फ्लुरोसेन्स मायक्रोस्कोप आणि ऑप्शन डी आहे डार्क फील्ड मायक्रोस्कोप। अशा प्रकारचे ऑप्शन इथे तुम्हाला पाहण्यासाठी भेटत आहेत। तर सर्व विद्यार्थ्यांनी याचं अचूक उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। an annular stop is present in, annular stop प्रेझेंट कशामध्ये असतं असं विचारलेलं आहे। तर याचं अचूक उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी याचं अचूक उत्तर असणार आहे फेज कॉन्ट्रॅक्ट मायक्रोस्कोप मध्ये annular stop तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटत असतं। तर ज्या विद्यार्थ्यांनी माहित नाही कशासाठी व्हिडिओ पाहत आहे तर विद्यार्थी मित्रांनो मुंबई महानगरपालिकेअंतर्गत जे 2018चा
सरळ सेवा पदभरतीमध्ये पेपर झालेला होता, त्याचे आपण प्रश्न उत्तर इथे पाहत आहोत. आणि याच्यासोबतच तुम्हाला बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत जे आता तुम्ही परीक्षा देणार आहे त्याच्या संदर्भात तुम्हाला परीक्षा होईपर्यंत आपण आपल्या चॅनलवर अशा प्रकारची सिरीज कंटिन्यू ठेवणार. सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आणि व्हिडिओला लाईक देखील करायचं आहे. तर ॲन्युअल स्टॉप इज प्रेझेंट इन फेज कॉन्ट्रॅक्ट मायक्रोस्कोपमध्ये हे प्रेझेंट असतं. 5वा प्रश्न आहे, चूज द वर्ड क्लोजेट इन मिनिंग टू द वर्ड इलिप्स ELICAT या शब्दासंदर्भात तुम्हाला इथे दुसरा शब्द शोधायचा आहे, म्हणजे त्याचाच मिनिंग तुम्हाला इथे शोधायचा आहे. ऑप्शन ए असणार आहे एक्स्ट्रॅक्ट, एक्झॉटिक, ऑप्शन बी, ऑप्शन सी इलिगल, ऑप्शन डी रिस्ट्रेन. अशा प्रकारचे 4 ऑप्शन तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटत आहे. तर याचं अचूक उत्तर देण्याचा सर्व विद्यार्थ्यांनी प्रयत्न करायचा आहे. तर याचं अचूक उत्तर असणारे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 याचं अचूक उत्तर असणार आहे इलिसिट, म्हणजे इथे एक्स्ट्रॅक्ट अशा प्रकारचे तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटत आहे. तर ऑप्शन क्रमांक ए याचं अचूक उत्तर इथे असणार आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे, इपिनेफ्रिन इज नॉरफिनेफ्रिन आर दॅट हार्मोन्स सिक्रेटेड बाय. ते जे 2 इथे असणार आहे की कोणते हार्मोन्स इथे सिक्रेट करत आहे. तर ऑप्शन ए असा आहे ॲड्रेनल कॉर्टेक्स हार्मोन्स सिक्रेट करके ॲड्रेनल मॉड्युला, डेल्टा ऑफ इस्लेस ऑफ लंगरहन्स आणि ऑप्शन डी आहे पिट्युटरी ग्लॅड. अशा प्रकारचे 4 हार्मोन्स तुम्हाला इथे पाहायला भेटत आहेत. तर इपिनेफ्रिन अँड नॉरफिनेफ्रिन हे कोणते हार्मोन्स इथे सिक्रेट करतात असं तुम्हाला विचारलेलं आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी याचं अचूक उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो मी मेडिकल फील्डचा नाही, त्याच्यामुळे प्रोनाऊन्सिएशनमध्ये थोडीफार चूक होऊ शकते, त्याच्याबद्दल मी तुम्हाला आधीच सॉरी म्हणत आहे. फक्त तुम्ही इथे समजण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर याचं अचूक उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असणारे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. ॲड्रेनल मॉड्युला हे हार्मोन्स इथे सिक्रेट करत असतात. इपिनेफ्रिन आणि नॉरफिनेफ्रिन हे 2 जे आहे हे 2 काय करतात, ॲड्रेनल मॉड्युला हे हार्मोन्स इथे सिक्रेट करत असतात. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 7 वातावरणात नायट्रोजनचे एकूण टक्केवारी किती असते. इथे तुम्हाला पर्सेंटेज विचारलेलं आहे. तर वातावरणामध्ये नायट्रोजनचं पर्सेंटेज किती असते हे जनरल नॉलेजचा प्रश्न आहे. तुम्हाला परीक्षेमध्ये मिक्स प्रश्न तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटत असतात. तर ऑप्शन ए आहे 63%, ऑप्शन बी आहे 71%, ऑप्शन सी आहे 78% आणि ऑप्शन डी आहे 56%. त्याचं अचूक उत्तर द्यायचा सर्व विद्यार्थ्यांनी प्रयत्न करायचा आहे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन सी या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. वातावरणामध्ये 78% तुम्हाला नायट्रोजनचं प्रमाण पाहण्यासाठी भेटत असतं आणि सर्वात जास्त वातावरणात नायट्रोजनचं प्रमाण असतं. ज्या विद्यार्थ्यांना वाटत आहे कार्बन डायऑक्साईड वातावरण सर्वात जास्त, तर तसं नाही विद्यार्थी, नायट्रोजन वातावरणात सर्वात जास्त प्रमाणात तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटत असते. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 8 खालील आताच्या म्हणी शोधायच्या आहेत. तुम्हाला आवश्यकतेची मदत न करता ज्याला गरज नाही त्याला मदत करणे असं इथे तुम्हाला एक उद्गार दिलेला आहे. तर याचं अचूक उत्तर तुम्हाला इथे शोधायचं आहे. तर आपण पर्याय पाहून घेऊ. पर्याय क्रमांक ए असणारे भाताळा तांदूळ आणि पाण्याला उधाण, ऑप्शन बी मनसुबे केले आणि दिवस निघून गेले, ऑप्शन सी भरोशाच्या म्हशीला तोंडला, ऑप्शन डी मानेवर गळू आणि पायाला वळू. तर अशा प्रकारचे तुम्हाला इथे ऑप्शन पाहण्यासाठी भेटत आहे. तर आवश्यकतेची मदत न करता ज्याला गरज नाही त्याला मदत करणे म्हणजे त्याचं अचूक उत्तर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो कॉमेंट करायचं आहे. प्रश्न क्रमांक 8 आणि त्यासमोर तुम्हाला ऑप्शन क्रमांक लिहायचा आहे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी मानेवर गळू आणि पायाला वळू असं या म्हणीचा तुम्हाला अर्थ होतो. म्हणजेच आवश्यकतेची मदत न करता ज्याला गरज नाही त्याला मदत करणे याचा अर्थ तुम्हाला इथे पाहण्यासाठी मिळत आहे. प्रश्न पुढचा 9वा प्रश्न IUCD म्हणजे काय असतं तर पाहून घ्या. म्हणजे तुम्हाला इथे IUCD चा इथे फुल फॉर्म विचारलेला आहे. इंट्राम्बिलिकल कॉन्ट्रासेप्टिव्ह डिव्हाइस, ऑप्शन बी आहे इंट्रायुटेरिन कॉन्ट्रासेप्टिव्ह डिव्हाइस, ऑप्शन सी आहे
इंट्रायुटेरिन कंट्रोल डिव्हाइस आणि ऑप्शन डी आहे इंट्राम्बिलिकल कंट्रोल डिव्हाइस. तर अशा प्रकारचे तुम्हाला ऑप्शन इथे पाहण्यासाठी भेटत आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी याचं उत्तर द्यायचं आहे. IUCD म्हणजे काय असतं. तर विद्यार्थी मित्रांनो याचं अचूक उत्तर तुम्हाला इथे पाहण्यासाठी मिळत आहे, जे की आहे ऑप्शन क्रमांक बी इंट्रायुटेरिन कॉन्ट्रासेप्टिव्ह डिव्हाइस. याचं अचूक उत्तर असणार आहे IUCD म्हणजे. आता कोणता प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 10. खालीलपैकी कोणता रोग विषाणूमुळे होतो. ऑप्शन क्रमांक ए आहे टीबी, ऑप्शन क्रमांक बी देवी, ऑप्शन क्रमांक सी मलेरिया आणि ऑप्शन क्रमांक डी कर्करोग. तर अशा प्रकारचे तुम्हाला ऑप्शन इथे पाहायला मिळत आहेत. तर सर्व विद्यार्थ्यांनी उत्तर बरोबर कमेंट करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो याचं अचूक उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी देवी. हा रोग तुम्हाला इथे विषाणूमुळे पाहण्यासाठी भेटत असतो. देवी हा रोग विद्यार्थी मित्रांनो विषाणूमुळे होत असतो. तर सर्वांना हे छोटी छोटी गोष्टी लक्षात ठेवायच्या. त्या मायनर गोष्टीमुळेच तुमचे इथे सिलेक्शन विद्यार्थी मित्रांनो चुकत असते. तर या छोट्या गोष्टीमुळे तुम्हाला कधीच इथे प्रॉब्लेम क्रिएट करायची नाही. तर धन्यवाद मित्रांनो. अशा प्रकारची ही बृहन्मुंबई महानगरपालिकेत जी प्रश्न आलेले आहेत तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटत आहे. आता त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला आपली ही सिरीज आवडत असेल, छान वाटत असेल, जर तुम्हाला याचा काही फायदा होत असेल तर आपण ही सिरीज यूट्यूबवरती परत कंटिन्यू ठेवणार आहोत. तर काय करायचं तुम्हाला आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करायचं आहे, जास्तीत जास्त शेअर करायचे आणि आपण सबस्क्राईब देखील करायचं आहे. आणि तुम्हाला कमेंट करायचे तुम्हाला ही सिरीज इथे पाहिजे की नाही, जेणेकरून तुमचा याचा फायदा होणार आहे. तर हे तुमच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो एक मॉडेल होतं जे की आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेतलेलं आहे. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर सर्व विद्यार्थ्यांनी कमेंट करून सांगायचं आहे की तुम्हाला ही सिरीज कशी वाटली. आपण याच्यावर दररोज तुमची जोपर्यंत मुंबईची ही परीक्षा होत नाही NM JNMच्या विद्यार्थ्यांसाठी, त्याच्यासाठी आपण दररोज जवळपास 50 MCQ विथ डिटेल एक्सप्लेनेशन नंतरच्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहोत. जेणेकरून याचा तुमचा विद्यार्थी मित्रांनो कुठेही टेस्ट सिरीज लावण्यासाठी तुम्हाला पैसे द्यायची गरज नाही, कुठल्या बुक्स घ्यायची गरज पडणार नाही. तर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर कमेंट करून सांगा. आपण ही सिरीज नेक्स्ट कंटिन्यू ठेवणार आहोत. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. भेटू अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.